संध्याकाळचे 7 वाजले होते. कांचनताई घरात चहा पीत एकट्यात बसल्या होत्या. तेव्हा अचानक खूप दिवसांनी त्यांच्या मुलाचा सुमितचा त्यांना फोन आला. आई कशी आहेस? जेव्हा सुमितने त्यांच्या आईला फोनवर विचारले तेव्हा कांचनजी यांनी आपल्या मुलाचा आवाज बराच काळ ऐकलेला नव्हता. त्या आनंदात थरथरत्या आवाजात म्हणाले, मी ठीक आहे बाळा, बराच काळ लावलास एक फोन करायला. आज अचानक आईची आठवण कशी आली? तेव्हा सुमित म्हणाला, आई गोष्टच अशी आहे की कामाच्या व्यवस्थेमुळे मी तुला भेटायला येऊ शकत नाही आणि बाबा निघून गेल्यानंतर तूही तिकडे एकटी पडली असशील, म्हणून तुझी सून आणि मला दोघांनाही असे वाटते की तू आता इकडे आमच्यासोबत राहायला हवं. आपल्या मुलाच्या तोंडून स्वतःसाठी चिंताग्रस्त शब्द ऐकून बऱ्याच वर्षापासून आपल्या मुलापासून दूर राहणाऱ्या कांचनजी यांचे डोळे भरून आले. खूप वर्षानंतर आज त्यांना असे वाटले की जणू आपल्या जवळचे कोणीतरी या जगात राहतात. आपल्या मुलाच्या शब्दाने मोहित झालेल्या कांचनजी लगेच होकार दिला. तेव्हा सुमित म्हणाला, आई मी आठवड्याभरानंतरचे तिकीट काढून देतो. तू तोपर्यंत एखाद्या चांगल्या प्रॉपर्टी डीलरशी बोलून त्याला आपल्या गावातील घर आणि पापड्याची फॅक्टरी विकून टाक आणि ते पैसे माझ्या खात्यात ट्रान्स्फर करून दे. कांचनजी काही कारण विचारण्याआधीच त्यांचा मुलगा सुमित म्हणाला, आई प्रकरण असे आहे की मी इथे कर्जावर एक फ्लॅट घेतला आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे. म्हणून सर्व काही पटकन कर आणि माझ्या खात्यात पैसे ट्रान्स्फर कर. मुलाचे म्हणणे ऐकून कांचनजी म्हणाल्या, बेटा तू म्हणत आहेस म्हणून मी आपले राहते घर विकते. त्यातून तुला इतके पैसे तर नक्कीच मिळतील की तुझे घेतलेले लोन फेडले जाईल. पण मी फॅक्टरी विकू शकत नाही. पापडाच्या फॅक्टरीतून बऱ्याच महिलांना रोजगार मिळाला आहे. फॅक्टरी विकायची नाही. हे ऐकून सुमितचा चेहरा उतरला, परंतु नंतर थोडा वेळ विचार करत तो म्हणाला, ठीक आहे पण जरा पटकन कर. असे म्हणत सुमितने फोन ठेवला. आज पूर्ण 6 महिन्यानंतर कांचनजींचा मुलगा सुमितने त्यांना फोन केला होता. बऱ्याच दिवसापासून कांचनजी एकांतात गुमसुम राहायच्या, परंतु आज जेव्हा त्यांच्या मुलाचा फोन आला तेव्हा त्या आनंदाला पारावर उरला नाही. पण फोन उचलल्यानंतर त्यांच्या मुलाने जे काही सांगितले ते ऐकून त्या पुन्हा उदास झाल्या. आतापर्यंत ज्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलाचा फोन आल्याचा आनंद होता तो एकाएकी अचानक कुठेतरी गायब झाला होता. सर्व काही शून्य झाले होते, परंतु त्यांच्या मनाला दिलासा मिळाला की आता त्यांना पुन्हा आपला मुलगा, सून आणि नातू यांच्यासोबत राहायला मिळणार आहे. त्यासाठी त्यांचा जीव तळमळत होता. म्हणून त्यांच्या मुलाच्या सांगण्यानुसार त्यांनी स्वतःचे घर विकण्यास सहमती दर्शवली. तसं पाहिले तर कांचनजी गावातील लोकांसाठी प्रेरणादायी होत्या. खूप वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे भयंकर अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी कांचनजींकडे काही जमीन नव्हती जी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावावर केली होती, ज्याच्या मदतीने त्या व्यवस्थित जगू लागल्या होत्या. परंतु त्यांचा मुलगा सुमितच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी हळूहळू सर्व जमीन विकली. पण मग घराचा खर्च चालवणेही कठीण झाले आणि तेव्हा त्यांनी पापड बनवून विक्री करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचे पापडाचे काम इतके वाढले की त्यांनी 2 खोल्यांची मिळून एक फॅक्टरी सुरू केली. गावातील बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या कारखान्यात रोजगार मिळू लागला. त्या स्त्रियाही काही पैसे कमवून आत्मनिर्भर बनल्या आहेत. कांचनजी यांचा मुलगा दिल्लीत राहतो, जो गेले कित्येक वर्षापासून घरी आलेला नाही. दिल्लीत राहत असताना त्याने एका मॉडर्न मुलीसोबत लग्न केले. त्याला 5 वर्षाचा मुलगा देखील आहे. सुमित लास्ट टाईम त्याच्या आईकडे तेव्हा आला होता जेव्हा त्याचे नवीनच लग्न झाले होते. पण त्याच्या मॉडर्न बायकोला म्हणजे सावलीला गावचे वातावरण अजिबात आवडत नव्हते. म्हणून 2 दिवसातच ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर ते काही गावात परत आले नाहीत. गावकरी बहुतेक आपापसात बोलायचे की कांचनजींचा मुलगा खूप फसवा आहे, त्यांच्यावर अजिबात प्रेम करत नाही. एखादा मुलगा इतक्या वर्षापासून त्याच्या आईपासून दूर कसा राहू शकतो, अशा अनेक गोष्टी ऐकून कांचनजी बऱ्याचदा अस्वस्थ व्हायच्या. पण सोबतच त्यांच्या आशाही मावळायच्या आणि मग त्या एकांतात रडत बसायच्या. त्यांना कोणी आपल्या मुलाबद्दल वाईट बोललेलं आवडत नव्हते. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या मुलाबद्दल विचारायचे तेव्हा त्या नेहमी सांगायच्या की आता त्यांचा मुलगा परदेशात राहतो आणि रोज रात्री त्यांच्या मुलाबरोबर बोलणेही होते.
एक दिवस जरी त्यांच्यात बोलणे झाले नाही तर त्यांचा मुलगा अस्वस्थ होतो. पण खरं तर ही गोष्ट कोणापासून लपलेली नव्हती की त्यांचा मुलगा त्यांना रोज फोन करतो तर दूरच, पण त्यांच्या तब्येतीबद्दलही विचारणा करायलाही कधी फोन करत नाही. या उलट कांचनजी स्वतःच बऱ्याचदा आपल्या मुलाशी बोलण्यासाठी फोन लावायच्या, पण 7 महिन्यांपासून त्यांच्या मुलाने त्यांचा फोन उचलणेही बंद केले होते. तो त्यांच्या स्वतःच्या जगात आनंदही होता, पण तरीही कांचनजी यांनी कधीही आपल्या मुलाबद्दल कोणाकडेही तक्रार साधी केली नव्हती. पण आज जेव्हा कांचनजी यांच्या मुलाने त्यांच्याजवळ येऊन राहण्यास सांगितले तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि त्या पटकन गावचे सरपंच यांच्याकडे जाऊन सांगतात की सरपंचजी, आज माझा मुलगा सुमितने मला फोन करून त्यांच्याजवळ राहायला बोलावले आहे आणि त्याला काही पैशांची गरज आहे, म्हणून मला माझे घर विकायचे आहे. जर तुमच्या नजरेत कोणी असा व्यक्ती असेल ज्याला घर विकत घ्यायचे आहे तर कृपया मला कळवा. या घराला ठराविक किमतीला विकून मी माझ्या मुलाजवळ निघून जाईन. तेव्हा सरपंच म्हणाले की अहो कांचन काकी, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही तुमच्या मुलाकडे राहायला निघून जाल तर मग तुमच्या पश्चात तुमचा व्यवसाय कोण सांभाळणार? गावातील बऱ्याच स्त्रियांचे घर तर तुमच्या फॅक्टरीवर चालतं आणि जर तुम्हीच निघून गेलात तर मग ज्या महिला तुमच्या फॅक्टरीवर निर्भर आहेत त्यांचे काय होणार? तुमच्या हातून तयार झालेल्या पापडांची चव कुणालाही येणार नाही. तुम्ही गेल्यानंतर त्या पापडाची गुणवत्ता ढासळेल. हे ऐकून कांचनजी सरपंचला म्हणाल्या, सरपंच जी, तुम्ही या गोष्टीची अजिबात चिंता करू नका, मी सगळे सांभाळून घेईन. सरपंचासोबत बोलून कांचनजी घराजवळ बनवलेल्या त्या पापडाच्या फॅक्टरीमध्ये येतात आणि सर्व महिलांना त्यांच्या जाण्याची बातमी ऐकवतात. आणि त्यांच्या फॅक्टरीमध्ये सर्वात जास्त अनुभवी महिला विमलाजवळ फॅक्टरीची जबाबदारी सोपवतात आणि त्यांनी त्यांच्या हातातून बनवलेला स्पेशल मसालाही देतात, जो मसाला त्या स्वतः पापड बनवताना वापरत होत्या. जो मसाला घालूनच पापडाची चव इतकी वाढते की लोक त्यांच्या हाताची बोटे चाटत राहतात आणि मसाला देत म्हणाल्या की या मसाल्याची योग्य प्रमाणात वापर करा. माझ्या पश्चात हे काम थांबता कामा नये. वेळोवेळी मी येऊन चेक करेन. त्यांचा समजावून सांगितल्यावर कांचनजी त्यांच्या मुलाच्या घरी घेऊन जाण्यासाठी मिठाई बनवू लागल्या. तेव्हा मुलाच्या आवडीच्या मिठाई आणि सोबत पापडही घेतात. आता त्यांची जाण्याची पूर्ण तयारी झालेली असते. एकीकडे मुलाजवळ जाऊन राहण्याचा आनंदही आहे तर दुसरीकडे गावाला सोडून जाण्याचे दुःखही झाले आहे. आपल्या मुलाकडे जाताना कांचनजी यांना गावातील लोक निरोप देण्यासाठी येतात. तेव्हा कांचनजी ट्रेनमध्ये बसून सगळ्यांचा निरोप घेतात. ट्रेन दिल्लीला पोहोचते. स्टेशनवर पोहोचतात. कांचनजी यांना खूप आनंदाने त्या मुलाला म्हणजे सुमितला फोन लावतात. कांचनजी पटकन म्हणाले की बाळा सुमित, मी स्टेशनवर पोहोचले आहे, पण तू कुठे आहेस? मला कुठे दिसत नाहीस. पटकन ये, मी खूप थकली आहे. इकडून सुमित म्हणाला की तू आई थोडा वेळ थांब, मी येतो. तोच त्या क्षणी त्याची बायको सावी सोबत एका पार्टीत होता. जो तिथून निघतच होता की तितक्यात सावी त्याला म्हणाली की अरे, माझ्या मैत्रिणींची एंगेजमेंट आहे आणि आपण तिच्या एंगेजमेंट पार्टीमधून इतक्या लवकर निघून गेलो तर तिला खूप वाईट वाटेल. आईला थोड्या वेळाने घेऊन येऊ. आणि तिकडे कांचनजी त्यांच्या मुलाची वाट बघता बघता बेहाल झाल्या होत्या. पण सुमितचा कुठेही थांग पत्ता नव्हता. थोड्या वेळाने पुन्हा फोन लावला. तेव्हा सुमित त्यांना म्हणाला की आई, मी आता थोडा बिझी आहे, मला यायला उशीर होईल. त्यापेक्षा मी तुला माझा पत्ता देतो, तू रिक्षा करून सरळ घरी ये. असे म्हणत सुमितने फोन कट केला. मुलाचे स्पष्ट उत्तर ऐकून कांचनजी यांच्या चेहऱ्यावर थकान आणि निराशा असे मिश्रित भाव उमटले. मुलांना भेटण्याचा उत्साह तिथल्या तिथे संपला आणि मनातल्या मनात विचार करू लागले की मी तर विचार केला होता की जेव्हा मी स्टेशनवर पोहोचेल तेव्हा मला घ्यायला येतील आणि धावत परत मला मिठी मारतील. पण इथे तर आता मी काय करू, कुठे जाऊ, त्याच्या घरापर्यंत कशी जाऊ, हा विचार करत त्या पटकन ऑटो रिक्षापर्यंत पोहोचल्या. ऑटो चालकाला पत्ता देत घराकडे जायला निघाल्या. जवळजवळ अर्ध्या तासाने त्या सुमितच्या घरी पोहोचल्या. पण अजूनही मुसीबत इथे संपलीच नव्हती. सुमित 4थ्या मजल्यावर राहत होता आणि नेमकी त्या दिवशी लिफ्टही बंद पडली होती. कदाचित काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता. कांचनजी यांच्याकडे सामानही जास्त होते, जे घेऊन जाणे 4थ्या मजल्यावर जाणे कठीण होते. तेव्हा ऑटो चालकाला त्यांच्यावर दया आली आणि म्हणाला, आई द्या त्याचं सामान माझ्याकडे, मी सामान तुमच्या रूमपर्यंत सोडतो. चालकाने त्वरित ते सामान वर पोहोचवले. कांचनजी यांनी त्यांना खूप आशीर्वाद दिले आणि दाराची बेल वाजवली.
आतापर्यंत त्यांचा मुलगा आणि सून घरी आलेले होते. कांचनजी यांचा मुलगा सुमितने दार उघडले. इतक्या वर्षाने आपल्या मुलाला समोर पाहून त्यांच्या डोळ्यात चमक आली. त्या काही बोलायच्या आधीच कुत्र्याचा जोरजोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला. कांचनजी जोरजोरात ओरडू लागल्या आणि घाईघाईत घराबाहेर पळाले. हे काय आहे सुमित, तू घरी कुत्रा पाहिला आहेस? तेवढ्यात कांचनजींचा नातू अनिश मागून आला आणि म्हणाला, आजी, आमच्या घरात एक कुत्रा नाही तर 2-2 कुत्रे आहेत. कांचनजी आणखीनच घाबरल्या. त्यांना त्या कुत्र्याची खूप भीती वाटत होती. त्याच वेळी सुमित म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस, हे दोघे तुला काही करणार नाही. बाळा, तुला चांगलं माहीत आहे की मी कुत्र्यांना किती घाबरते. बऱ्याच वर्षापासून मला कुत्रा चावला आहे होता आणि अनेक इंजेक्शन घ्यावी लागली होती. नाही बाबा, मी इथे राहू शकत नाही. मी आजच माझ्या घरी परत जाईन. हे सर्व ऐकून त्यांची सून खोलीतून बाहेर आली आणि तिने कुत्र्यांना दोरीने बांधले आणि म्हणाले, आई, हे कुत्रे तुम्हाला अजिबात इजा करणार नाही. तुम्ही बिनधास्त राहा. काही दिवसातच तुमच्यासोबतही त्यांची चांगली मैत्री होईल. मग ते तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. असं म्हणत त्यांनी कांचनजींना आत आणले आणि त्यावर सोफ्यावर आरामात बसवले आणि प्यायला पाणीही दिले. इतक्या वर्षांनी आपल्या मुलाला आणि सुनेचा चेहरा पाहून कांचनजींच्या मनाला पारावर उरला नाही. ती त्यांची लाड करत राहिले. पण कांचनजींना जाणवले की त्यांना भेटल्यानंतर तिचा मुलगा फारसा आनंदी नाही. त्याचा चेहरा उदास झाला होता. पण कांचनजी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव कायम ठेवले. पण सुमितला आईशी काही देणं घेणं नव्हतं. कांचनजींनी गावातून तयार करून आणलेल्या सर्व वस्तू आपल्या सुनेला द्यायला सुरुवात केली आणि सर्व काही दिल्यावर त्यांनी पापडाचा डबा काढून टेबलावर ठेवला. पापडाचा डबा बाहेर काढताच सुमित चिडला आणि रागाने म्हणाला, तू इथे पापड आणलेस? मला पापडाचा वास अजिबात आवडत नाही. हे तुला माहीत नाही का? मला हा पापडाचा वासही नको. पाहिजे या घरात ते घेऊन जा आणि बाहेर फेकून दे. सुमित असे बोलताच कांचनजी लगेचच तेथून पापडाचा डबा उचलला आणि परत बॅगेत ठेवला. त्यांनी घरी पोहोचून 2 तासही उलटले नव्हते की त्यांची सून सावी त्यांना संपूर्ण घर दाखवू लागली आणि सर्व ठिकाणीच दाखवून त्यानंतर ती त्यांना स्वयंपाकघरात घेऊन आली आणि म्हणाले की आई, हे आपले स्वयंपाकघर आहे. सर्व रेशन स्वयंपाकघरातील खालच्या कपाटात ठेवलेले आहे आणि कुत्र्याचे खाण्यापिण्याचे पदार्थ या स्वतंत्रपणे डब्या बनवलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत. असे म्हणत तिने एकामागून एक सर्व वस्तूंचा तपशील सांगायला सुरुवात केली. कोणत्या कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत. कांचनजींना आश्चर्य वाटले की आपली सून लगेचच येताच या सर्व गोष्टी त्यांना का समजवत आहे. कोणती वस्तू कुठे ठेवली जाते ती या सगळ्यांना गोष्टी का सांगत होती, ही गोष्ट त्यांना समजतच नव्हती. तितक्यात त्यांचा नातू अनिश म्हणाला, आजी, तुला माहीत आहे का, आम्ही महिनाभराच्या सुट्टीसाठी बाहेर जाणार आहोत. आम्ही तिथे खूप मजा करू. हेच ऐकून कांचनजी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागल्या. तेव्हा त्यांचा नातू पुन्हा म्हणाला, अरे आजी, तुला माहीत नव्हते का, आम्ही गेल्यावर तू या कुत्र्यांची काळजी घ्यावी आणि घर सांभाळावे म्हणून तर आईबाबांनी फोन करून तुला इथे बोलावून घेतले आहे. हे ऐकल्यावर कांचनजींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या आश्चर्याला सीमा उरली नव्हती, कारण आतापर्यंत हाच विचार करत होत्या की त्यांचा मुलगा आणि सुनेला त्यांची काळजी आहे. ज्या कारणास्तव त्या लोकांनी त्यांना येथे बोलावले आहे त्या कुत्र्यापासून खूप दूर राहायचे आणि आता त्यांना त्यांची काळजी घ्यावी लागणार होती. असा विचार करून कांचनजी म्हणाल्या, बेटा, तुला माहिती आहे, मला कुत्र्याची खूप भीती वाटते. कांचनजी म्हणाल्या, बेटा, तुला माहीत आहे, मला कुत्र्याची किती भीती वाटते. तरी तू मला इथे या कुत्र्यासह एकटे सोबत आहेस. मी हे सर्व काम करू शकणार नाही. तेव्हा सुमितने आईला समजावले आणि म्हणाले, हे तू काय बोलत आहेस आई? हे कुत्रे तुला फक्त 2-4 दिवस त्रास देतील. त्यानंतर त्यांची तुझ्यासोबत मैत्री होईल. असे म्हणत सुमित त्यांच्या खोलीत निघून गेला. दुसरीकडे बिचाऱ्या कांचनजींनी विचार केला होता की आपण आपला मुलगा आणि सुनेसोबत आनंदाने राहू, पण इथे मुलगा आणि सुनेने तर त्यांना घरात मोलकरीण म्हणून ठेवले होते. तेव्हा त्यांची सून सावी म्हणाली,
सुनेने तर त्यांना घरात मोलकरीण म्हणून ठेवले होते. तेव्हा त्यांची सून सावी म्हणाली, आई तुम्ही इथे एकट्या राहणार नाही तर मोलकरीण रोज येते, ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत करेल. पण असो. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सून त्यांच्या वस्तू पॅक करून त्यांच्या मुलासोबत सुट्टीसाठी निघून गेले आणि घरात फक्त एक कांचनजी एकट्या उरल्या होत्या. पण तरीही त्यांच्या मनात एक समाधान होतं. त्यांच्या मुलासोबत सुट्टीसाठी निघून गेलं आणि घरात फक्त कांचनजी एकट्या उरल्या होत्या. पण तरीही त्यांच्या मनात एक समाधान होतं की निदान मोलकरीण येऊन आपलं काम हलकं केलं. त्या असा विचार करत होत्या की अचानक फोनची बेल वाजली. त्यांची सून सावी फोनवर म्हणाली, आई कामवाली बाई काही दिवस येऊ शकणार नाही. आई कामवाली बाई काही दिवस येऊ शकणार नाही. आत्ताच तिचा फोन आला होता. तिचा नवरा अचानक आजारी पडला असून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यामुळे घरची सगळी काम तुम्ही स्वतःच पाहून घ्या असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. एवढं मोठ्या घरात दोन्ही कुत्र्यांसह कांचनजी एकट्या पडल्या होत्या. त्या कुत्र्यांना खूप घाबरत होत्या, पण तरीही त्यांना खायला देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अनेक वेळी अनोळखी चेहरे पाहून दोन्ही कुत्रे बेकाबू झाली आणि जोरजोराने भुंकत होते. त्यामुळे घरची सगळी कामं तुम्ही स्वतःच पाहून घ्या असं म्हणून तिने फोन कट करून दिला. एवढ्या मोठ्या घरात दोन्ही कुत्र्यासह कांचनजी एकट्या पडल्या होत्या. त्या कुत्र्यांना खूप घाबरत होत्या, पण तरीही त्यांना खायला देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अनोळखी चेहरा पाहून दोन्ही कुत्रे बेकाबू झाले आणि जोरजोरात भुंकत होते. ते दोघेही कांचनजींना त्रास देत होते. पण एकाच घरात गोंधळ उडाला होता. ज्याप्रमाणे त्यांच्या सुनेने त्यांना जेवण देण्यास सांगितले होते, त्या त्यांना तशा प्रकारे खाऊ घालू लागल्या. मग हळूहळू त्यांची दोन्ही मुलं दोन्ही कुत्र्यासोबत मैत्री झाली आणि काही दिवसातच ते दोघेही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करू लागले आणि त्यांच्यासोबत मिसळून राहू लागले. संध्याकाळी कांचनजी कुत्र्यांना थोडा वेळ फिरायला घेऊन जायच्या. हळूहळू सोसायटीच्या अनेक लोकांनी त्या लोकांशी त्यांची ओळख झाली होती. कधीकधी त्या लोकांना स्वतःच्या हाताने बनवलेले पापड द्यायच्या. सोसायटीच्या सदस्यांनी जेव्हा त्यांच्या हाताने बनवलेल्या पापडांचा स्वाद घेतला तेव्हा सगळ्यांनी त्यांच्या पापडाचे तोंड भरून कौतुक केले. पण येथेही त्यांच्या पापडाला मागणी होती. पण कांचनजी यांच्या मुलाच्या भीतीने पापड बनवू शकत नव्हत्या. एके दिवशी कांचनजी आपल्या मुलांना घेऊन लिफ्टमधून वर येत होत्या. जसा लिफ्टचा दरवाजा उघडला त्यांनी पाहिले की बाहेर जमिनीवर एक सुंदर पिशवी पडलेली होती. त्यांना वाटले की कदाचित त्यात काहीतरी मौल्यवान वस्तू असेल जे चुकून कोणाच्याही हातून पडली असावी. असा विचार करून त्यांनी ती पिशवी उचलली आणि घरी जाऊन उघडून पाहिले तर त्यात सोन्याचे दागिने होते. ते पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. मग काहीतरी विचार करून त्यांनी ती पिशवी स्वतःजवळ घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सोसायटीत मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून कांचनजींनी बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की एक मुलगी रडत होती आणि तिची आई तिला सतत ओरडत होती. चौकशी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की त्या मुलीचे काही दिवसातच लग्न होणार आहे आणि तिने तिचे सोन्याचे दागिने कुठेतरी हरवले आहेत. हे ऐकून कांचनजी त्या मुलीकडे गेल्या आणि तिला विचारले की तिने दागिने कशात ठेवले होते. तर तिने सांगितले की ती एका पिशवीमध्ये ठेवले होते. हे ऐकून कांचनजी ताबडतोब त्यांच्या फ्लॅटवर गेल्या आणि काही वेळातच त्यांनी ती पिशवी आणली आणि त्या मुलीला देत म्हणाल्या की बेटा, मला ही पिशवी लिफ्टच्या बाहेर जमिनीवर पडलेली आढळली म्हणून मी ती पिशवी माझ्याजवळ सुरक्षित ठेवली होती, जेणेकरून तुला ज्याची ती वस्तू आहे त्याला सांभाळून परत करता येईल. आता ही तुमची वस्तू तुम्ही सांभाळून ठेवा. कांचनजींच्या साधेपणाने आणि समजूतदारपणाने सोसायटीतील सर्व लोक प्रभावित झाले. आता त्यांना इकडेही खूप मान दिला जाऊ लागला. असे लोक त्यांना इथे काकी म्हणून हाक मारू लागले. असे गावातील लोक त्यांना हाक मारायचे.
एके दिवशी सोसायटीत बैठक आली. कांचनजी यांचा मुलगा आणि सून त्यांच्या वतीने बैठकीला गेल्या होत्या. त्यांच्या सोसायटीमध्ये पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी या भागात सहभागी होऊ शकता. मग काय, संमतीच्या अनेक लोकांनी त्या स्पर्धेत भाग घेतला. पण कांचनजी शांत बसून सर्व काही ऐकत राहिल्या. त्या कोणाला काही बोलल्या नाहीत. मग सोसायटीचे लोक म्हणाले, अहो काकू, तुम्ही तर खूप छान पापड बनवता, मग तुम्ही पण या स्पर्धेत भाग का घेत नाही? या स्पर्धेतील विजेत्याला 2 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सोसायटीच्या सर्व लोकांच्या विनंतीवरून कांचनजींनी स्पर्धेत सहभागी होण्यास होकार दिला. स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी पापड बनवायला सुरुवात केली. या स्पर्धेत अनेकांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले होते आणि कांचनजींनी अनेक प्रकारचे पापड व लोणचे तयार करून सादर केले. प्रत्येकाचे पदार्थ खूप चविष्ट होते, पण कांचनजींच्या लोणच्याची आणि पापडाची सर कोणत्याही पदार्थाला कोणत्याही स्पर्धा करू शकल्या नाहीत. परिणाम कांचनजींनी स्पर्धा जिंकली. घरी परतताना कांचनजी विचार करू लागले की हा दिवस त्यांच्यासाठी किती भाग्यशाली आहे की आज त्यांनी स्पर्धेत 2 लाख रुपये जिंकले आहेत आणि आजच त्यांचा मुलगा आणि सून सुट्ट्या संपवून घरी परत येत आहेत. मुले घरी येतात, त्यांना माझ्या स्पर्धा जिंकण्याबद्दल सांगेन आणि त्यांना आश्चर्यचकित करून पण ज्या क्षणी कांचनजी घरी पोहोचल्या आणि सुमित आत गेल्या त्या क्षणी सुमित पत्नी आणि मुलासह घरी पोहोचला. घरात प्रवेश करताच घराची अवस्था पाहून मुलगा व सून दोघेही संतापले. त्यांनी पाहिले की संपूर्ण घर अस्तव्यस्त पडले आहे. त्यांच्या दोन्ही कुत्र्यांनी त्यांच्या घराचे पडदे फाडले होते आणि ते घरात इकडे तिकडे उड्या मारत होते. त्यांनी घरातील काही किमती वस्तूही फोडल्या आहेत. हे सर्व पाहून सावीने तिच्या सासूला ओरडायला सुरुवात केली. ती म्हणाली, आई, थोडे दिवसही तुम्हाला घर सांभाळायला आले नाही का? इतक्या बेफिकीर कशा असू शकता तुम्ही? जरा बघा घराकडे, संपूर्ण घर जंगल बनवून ठेवले आहे. जेव्हा कांचनजी म्हणाल्या, बेटा, मी सोसायटीला पाककला स्पर्धेत भाग घेत होता म्हणून पाठीमागून कुत्र्यांनी घराचे ते हाल केले. बघा तर, मी एका स्पर्धेत पापड बनवून 2 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. तेव्हा सुमित म्हणाला, तू इथे नाटक सुरू केले का? चूक आमचीच होती की आम्ही घरातील जबाबदारी तुझ्यावर सोपवली. हे आहे म्हणत दोघेही पाय आदळत आपल्या खोलीत निघून गेले. मुलगा आणि सून जे बोलले ते ऐकून कांचनजी आश्चर्यचकित झाल्या. स्पर्धा जिंकण्याचा आनंद बाजूलाच राहिला. आपल्या मुलाच्या आणि सुनेचे धारदार शब्द कानात सतत घुमत होते. त्या रात्रभर झोपू शकल्या नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपले सर्व सामान बांधले होते आणि त्या लगेचच रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाल्या. तेव्हा त्यांच्या सुनेने पाहिले की तिच्या सासूबाई खोलीतून गायब आहेत. ते दोघे आईला शोधू लागले. सुमितने पटकन आईला फोन करून लावला. आई, तू कुठे आहेस? इतक्या सकाळी तू कुठे निघून गेली होतीस? किती काळजीत होतो माहीत आहे का? बेटा, आता मी माझ्या घरी जात आहे आणि ट्रेनमध्ये बसले आहे. बेटा, आत मी माझ्या घरी जात आहे आणि ट्रेनमध्ये बसली आहे, जिथे मी माझे आयुष्य सन्मानाने जगू शकेन. मी तर तुझ्या घराला आपले घर मानले होते, पण तुझ्या नजरेत माझा दर्जा फक्त एका कामवाली बाईचा आहे, ज्याच्याकडून कामही करून घ्यायचे आणि 4 गोष्टी ऐकवायच्या. घर विकून मला मिळालेले पैसेही आधीच तुझ्या नावावर ट्रान्सफर केले होते. मी स्पर्धेत जिंकलेले पैसेही कपाटात ठेवले, तर तू उचलून घे. असे बोलून कांचनजी फोन कट केला आणि ढसाढसा रडू लागल्या. त्यांनी गावातील घर तसं विकलं पडले होते, पण आता त्या त्यांच्या पापडाच्या फॅक्टरीमध्ये बांधलेल्या खोलीत राहू लागल्या आणि पुन्हा एका त्यांच्या फॅक्टरीमध्ये व्यवस्थित झाल्या नाहीत. त्यांनी आपले पापडाचे काम पुढे नेले आणि पापडाच्या फॅक्टरी सुरुवात करून आज 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. काही दिवसांनी त्यांच्याकडे एक सरकारी पत्र त्यांना लिहिले होते की त्यांनी केलेल्या त्या कामगिरीबद्दल आणि सामाजिक सेवा केल्याबद्दल आता सरकारकडून त्यांचा सन्मान केला जाईल. हे ऐकून सर्व गावकऱ्यांना खास
खूप खास आनंद झाला. काही दिवसातच कांचनजींनी केलेल्या समाजसेवेसाठी त्यांचा मोठा मुलगा पुरस्कार देण्यात आला आणि त्यांचा खूप मोठा सन्मानही करण्यात आला. ही बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाली. ही बातमी कांचनजींच्या मुलापर्यंत पोहोचली. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या आईला भेटण्यासाठी गावाला पोहोचले. त्यांची सून त्या सावीने त्यांच्या पाया पडून आपल्या वागणुकीबद्दल माफी मागितली. तेव्हा सुमित म्हणाला, मी तुला नेहमी पुढे जाण्यापासून रोखले, पण मला आज कळाले की मी किती मोठी चूक केली होती. असे म्हणत सुमित रडतच कांचनजींच्या पाया पडला. कांचनजी त्याला उठवत म्हणाल्या की बेटा, तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू नेहमीच माझे लहान मुलंच राहशील. असे म्हणत कांचनजींनी आपल्या मुलाला व सुनेला मिठी मारली. आज आई आणि मुलामधील सर्व कटुता दूर झाली होती. त्यांचे बोलणे ऐकून कारखान्यात उपस्थित सर्वांचे डोळे भरून आले. आज कांचनजींना त्यांचा मुलगा परत मिळाला व सर्वजण पुन्हा आनंदाने एकत्र राहू लागले. मित्र आणि मैत्रिणींनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.